नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा मराठा साम्राज्याच्या शौर्याने आणि रक्ताने लिहिला गेलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आपल्या उराशी बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेला हा प्रवास पुढे अटकपासून ते कटकपर्यंत मराठा साम्राज्याचा केसरी ध्वज 17व्या शतकामध्ये फडकला गेला. अशाच या असा ऐतिहासिक वारसा जो आपल्या नाशिकला लाभलेला आहे त्यातीलच एक ठिकाण म्हणजे किल्ले रामसेज. नाशिक शहरापासून 15 किलोमीटर अंतरावरती असलेले आशेवाडी गावाजवळ रामसेज किल्ला असून दिंडोरी तालुक्यामध्ये नाशिक पेठ हायवेवरती एकूण 16 एकरमध्ये हा किल्ला विस्तारलेला आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये असताना त्यांनी या ठिकाणी शेज म्हणजे विश्रांती घेतली होती, त्यामुळे या किल्ल्याचं नाव रामशेज असं पडलं. समुद्रसपाटीपासून एकूण 3200 फूट उंचीवरती असलेला हा किल्ला एक सपाटीवरती बांधलेला आहे. बाकीचे जे किल्ले आहे ते संपूर्ण किल्ले हे घनघाट झाडींमध्ये आणि डोंगर रांगांमध्ये, परंतु रामसेज हा किल्ला सपाट भूमीवरती बांधलेला आहे. पहिले हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता, परंतु शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये विलीन करून घेतला. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती त्यावेळेस शिवाजी महाराजांनी किल्ले रामसेजवरती विश्रांती घेतली असं मराठा साम्राज्याच्या पूर्वीच्या बखरमध्ये याचा उल्लेख आढळतो. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या स्वराज्याला गिळंकृत करण्याचं ध्येय समोर ठेवून औरंगजेब दिल्लीवरून महाराष्ट्राकडे आला. साधारणतः 5 लाख सैन्य घेऊन औरंगजेबाने महाराष्ट्राच्या स्वराज्यावरती आक्रमण केले, परंतु त्याचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. त्यामधूनच त्याने 35 ते 40,000 सैन्य शहाबुद्दीन खान याच्याकडे देऊन रामशेज किल्ल्याला त्यांनी वेढा दिला. 35 ते 40,000 सैन्यासमोर साधारणतः 5.5 वर्ष 500 मावळ्यांनी हा किल्ला लढवला. तोकडी रसद, कोणत्या प्रकारचे दारूगोळा आणि युद्धाचे साहित्य नसताना मराठा जे काही 500 मावळे होते यांनी 5.5 वर्ष मोगलांच्या 40,000 सैन्याशी झुंज दिली आणि हा रामशेज किल्ला अवध्य ठेवला. 5.5 वर्ष हा किल्ला लढवणारा किल्लेदार किंवा कोणाच्या नेतृत्वात लढला गेल्याची ती इतिहासात नोंद नाही आहे, परंतु काही ठिकाणी किल्लेदार हे सूर्याजी जेदे होते असा काही ठिकाणी इतिहासात नोंद आढळते. शहाबुद्दीन खान यांनी ज्यावेळेस रामशेजवरती हल्ला केला त्यावेळेस तोफगोळे दारूगोळाच्या साहाय्याने किल्ल्याचे बुरुज ढासवण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठा जे 500 मावळे होते यांनी लाकडाचे तोफा बनवून त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तसेच गोपनीच्या साहाय्याने दगडगोटे मुघल सैन्यावरती त्यांनी फेकले आणि हा किल्ला अभेद्यच ठेवला. शेवटपर्यंत अभेद्य ठेवण्याची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली गेली. या किल्ल्यावरती आजही राम मंदिर, पाण्याची टाकी, धान्याचे कोठारे आणि एक मोठे दगडाचे मोठे बुरुज आजही आढळून येतात. मराठा साम्राज्याच्या आपल्या अस्तित्वासाठी आणि मातीच्या हक्कासाठी लढली गेलेली ही लढाई आणि रामशेज किल्ल्याची मराठा साम्राज्याने घेतलेली सुवर्णाक्षरांनी घेतलेली नोंद, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.